अध्याय 13वा. श्री सद्गुरु शंकर बाबा महाराज समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्याय नमः. शिवस्य हृदय विष्णु, विष्णुस्य हृदय शिव, दोघे एकच विधान, प्रख्यात पुरातन सनातन. प्रधानांस महाराजांनी कुरुक्षेत्राचे युद्ध दाखवून स्वतः श्रीकृष्ण होऊन भगवद्गीता सांगितली. धर्माच्या व्यवस्थित घडीवर श्रीकृष्णाचा होत अवतार, धर्माची घडी विस्कटल्यावर अवतार महाराजांचा हो. दोघांनी सांगितले एकच, विश्लेषणात तरीही फरकच. सत्य कळणार रूढी टाळताच महाराजांचे सांगणे. आपण शिवलीलामृत वाचता तशाच घटनांची ही शंकर गीता. दोन्ही ग्रंथाचा करविता असती महाराज शंकर. दिगंबर राजयोगी यास महाराज दीक्षा देत परमहंस. महाराज समाधी घेताच इंदोर येथे प्रकटले. राजयोगी यास महाराज म्हणती, माझी पूजा नैवेद्य कर आरती. नर्मदेस चाललो मज दे छाटी. राजयोगी पूजा करीत महाराज राजयोगींना आज्ञा करत. माझे स्थान वाघोड असत, नोकरीस सोडून हे सांभाळ स्थान. घटना समाधी नंतरची शुभराय महाराज मठात. शुभरायांची गादी असत, अनुग्रह देऊन गादीवीर बसवत. परंपरा ही असेच, अनुग्रहाविना गादीवर बसवीत. जनार्दन बुवास पिताजी सांगत, याला अनुग्रह देण्यास येणार महान अवतारी पुरुष. जनार्दन बुवा पूजा होते करत. एक व्यक्ती देवघरात शिरत. गोंधळ झाला, कोण आत जात, दोघे गुप्त झाले. श्रीपाद वल्लभांचे जे स्थान असत, त्या कुरवपूरच्या भुयारात दोघे प्रकटून आत शिरत. महाराज साक्षात प्रकटले. मांडीवर बसवून जनार्दनाला तारक मंत्राचा अनुग्रह दिला. अपूर्व अगदी योग हा भला. धन्य जनार्दन झाले. महाराज जनार्दन बुवास बुवा म्हणूनच संबोधित. बुवा नेहमी महाराजांस मालक म्हणत आदरे. महाराजांची अत्यंत प्रीती शिष्य जनार्दन बुवावरती. बुवामुळेच अनेकांना लाभती. शंकर महाराज पहा हो. ज्ञानेश्वरास पांडुरंगाने स्वतः दिली समाधी. जनार्दन बुवास स्वतः समाधी महाराजांनीच दिली. जनार्दन बुवांचा अधिकार यावरून स्पष्ट होतो तर. धन्य जनार्दन शंकर, धन्य शुभराय मठ तसा. एक रविवारी जनार्दन बुवांनी धनुर्मास करण्याचे ठरवून महाराजांची संमती घेऊन निमंत्रिले सर्वांस. यावेळी सोलापुरात शंकराचार्यांचा मुक्काम असत. त्यांनाही केले निमंत्रित. बोलावणे गेलेच. शंकराचार्य आपल्या स्थानात पार्थिव पूजा होते करीत. जे उपचार पार्थिवावर वाहत अदृश्य होऊ लागले. माझे उपचार कोठे गेले? अंतर्ज्ञानाने मग त्यांना कळले. माझे उपचार जाऊ लागले महाराजांच्या पदावर. मठात महाराजांच्या चरणावर कोठून येतात हे उपचार. भक्त पाहती चमत्कार. शंकराचार्य आलेच. आपण पार्थिव पूजा जी केली ती महाराज चरणांवरती आली. शंकराचार्यांनी प्रत्यक्ष पाहिली. निवेदन केले सर्वही. ब्राह्मणपुराचे वैदिक शास्त्री. त्यांना नव्हती संतती. सांगता महाराज त्यांना म्हणती, चल रे शास्त्री मज संगे. दोघे गावाबाहेर जात. चालून चालून शास्त्री थकत. चहा बिडीची त्याला तलप होत. डोंगरावर दोघे थांबले. महाराज टाळी वाजवीत. एक मुलगा चहा आणीत. बिडी बंडल आगपेटी असत. 2 कप बशा. किटली ही दोन कपांचीच किटली असत. दोघांना तो चहा देत. शास्त्रीस आणखी हवा असत. चहा अमृत तुल्य हो. महाराज सांगता मुलास, हवा तेवढा दे शास्त्रीस. 3 कप पिता म्हणे बास. बिडी घेतली शास्त्रीने. याचा संदर्भ पुढे कळला. चहा महाराजांनीच आणला. प्रसाद होता म्हणून वाटला. अमृत तुल्य चहा तो. हिवाळ्याचे होते दिवस. महाराज म्हणाले जनार्दन बुवास, मी खोलीत बसतो शौचास. थंडी फार वाजते.
खोलीस कुलूप लावून ठेवा, घाणमुळीच काढू नका. 15 दिवस कार्यक्रम असा महाराजांचा चालला. पुढे ठेवली खोली बंद, महिनाभर खोली बंद असत. एक महारोगी येत जनार्दन बुवास म्हणाला, मला देवीचा दृष्टांत झाला, जावे शुभराय मठात सोलापूरला शंकर महाराजांच्या दर्शनाला, म्हणून आलो मी इथे. महाराज म्हणाले, बुवा त्यास कुलूप लावलेल्या खोलीत नेऊन कपडे काढून सर्वांगास उटी तेथील लावावी. बुवा त्याला तैसे करती. रोग्यास लाभली रोगमुक्ती, शरीरास आली दिव्य कांती. युक्ती कैशी महाराजांची. 15 दिवस हिंदू मुसलमानात, मुंबईस तीव्र दंगा चालत. भक्त कारखानदार श्रीमंत महाराज होते त्याकडे. मध्यरात्री महाराज म्हणाले, आपणास आता जावयाचे. महम्मद अली रोडने पुढे, गाडी काढ बाहेर. दंग्याचा जो रस्ता असत तोच रस्ता महाराज सांगत. ड्रायव्हर सह सारेच घाबरत. गाडी निघाली वेगात, मुसलमान जमले गाडी आडवीत. महाराज सर्वांना दरडावत, सरका मज जरुरीचे काम असत, परत येताना भेटेन. आश्चर्य मुसलमान बाजूस झाले. महाराज मुंबादेवीकडे गेले. बंद दरवाजे पटापट उघडले. रौद्र रूप घेत महाराजांनी शिव्यांची लाखोली मुंबादेवीस वाहिली. पटापट दारे बंद झाली. महाराज बाहेर पडता आल्या रस्त्यानेच मोटार परतली. मुसलमानांची गर्दी झाली. पुष्पहार करकमली, तबक पान सुपारीचे महाराजांची ते वाट पाहत. या अल्ला, या परवरदिगार, या खुदा ऐसे म्हणत घालत हार प्रत्येक महाराजा. पान सुपारी वाटली, यातच रात्र संपली. द्वेष काळोख संपून उगवली. प्रभात नव्या दिवसाची. इंग्लंडचा एक युरोपियन असत. गव्हर्नर होता कलकत्त्याचा. बायको त्याची इंग्लंडात. महाराज कलकत्त्यामध्ये. बदली होईना, रजा मिळेना. गव्हर्नरास होती यातना. एका मित्राने सांगितले त्यांना, महाराजांना सांगावे. गव्हर्नर महाराजांस विनंती करी, मी माझ्या जाईन घरी. 7 वर्षे झाली पुरी. एकटाच येते असे मी. बायको माझी एकटी. घरी जुरत असेल माझ्यासाठी. बदली व्हावी मम उठाउठी. ऐसे करावे महाराज. महाराज त्याला समजावेत. अरे तू इथे असे आनंदात. बदलीचा विचार न आणि मनात. गव्हर्नरला पटेना प्रत्यक्ष तुझ पहावयाचे असेल जर. पहा माझ्या हातावर. हात दाखवून त्यांच्या समोर. महाराज त्याला म्हणाले. महाराजांच्या हातावर. गव्हर्नरास दिसले आपले घर. बायको घेऊन प्रियकर रममान होती झालेली. जणू टीव्ही आहोत पाहत ऐसे दृश्य स्पष्ट दिसत. परपुरुषास पाहून भडकत पित्त गव्हर्नराचे. गव्हर्नर म्हणे संतापून, आत्ताच इंग्लंडला जाऊन करतो त्या पुरुषाचा खून. गोळ्या झाडून क्षणात. महाराज गव्हर्नरस म्हणती, इंग्लंडला जाण्याचे कारण नाही. आत्ताच गोळ्या घालून खून करावा लगेच. त्या पुरुषाचा दोष नसून तुझी बायको त्याच्याकडे जाऊन त्याला आणते बोलावून. तिच्यावर गोळ्या झाडतो. गव्हर्नर गेला भडकून. बायको महाराज हातावर देखून तिच्यावर पिस्तूल रोखून 6 गोळ्या झाडल्या. गव्हर्नर येता भानावर. आपण महाराजांच्या हातावर गोळ्या झाडल्या भरभर. पश्चाताप त्याला झाला. क्षमा मागितली महाराजास. पाहता महाराजांच्या हातास कसलीच खून न दिसली त्यास. चकित झाला गव्हर्नर. त्याला दुसऱ्या दिवशी तार येत. आपल्या बायकोचा खून होत. खुनी 6 गोळ्या झाडत. शोधात आहोत खुनीच्या. महाराजांनी सांगितले तसेच अगदी घडून आले. पिस्तूल हातावर झाडले. बायको मेली घरात. गोळ्या घालून हात. अगदी तसाच असत. गव्हर्नर झाला चकित. पाय धरी महाराजांचे. भस्मे घेऊन महाराजांस बसवीत पहा शौचास. महाराजांच्या विष्ठेस सुगंध अगदी येतसे. विष्ठेसही सुगंध येत. त्यामुळे भस्मे चकित होत. महाराज त्यांना सांगत, शुद्ध असावा मनुष्य. जेव्हा अंतर्बाह्य शुद्धता असत तेव्हाच विष्ठेस सुगंध येत. ऐशी शुद्धता ती सतत टिकवून ठेवली पाहिजे. महाराजांच्या या वचनावरून आपापले अंतकरण घ्यावे सर्वांनी तपासून. किती शुद्ध आपण
एक भक्त करून नमस्कार, माझे काम केव्हा होणार, विचारी महाराज म्हणती सत्वर, मी मेल्यावर होईल. भक्त मग चौकशी करीत, महाराजांचे वय किती असत, काम होण्यास महाराज कधी जात, हाच द्यास भक्ताला. मग महाराजांचे वय विचारित, महाराज रागाने ओरडत, वेड्या तुझ्यातील मी जेव्हा मरत, तेव्हा काम होईल या भक्तासारखे भक्त. आपण सारे आहोत, काम होण्यावर आपली नजर असत, प्रज्वलित मी ठेवून काहीही हो महाराजांचे. काम व्हावे आमचे, वादळ अशा विचारांचे, सतत चालले असतेच आपल्यातील मी चिरंजीव, करीत असतो प्रयत्न सतत, सांगण्याचा काम नाही होत, हक्क काय आपणा, नुसते मीही आपण न सोडित, श्रद्धा भक्तीचा पत्ताच नसत, वासनांचा धुमाकूळ चालत, कैसे महाराज कळतील. महाराज काशी क्षेत्रात बुटासह महादेवावर बसत, पुजारी त्यांना हाकलून देत, महाराज गेले नदीवर, पुजारी जाता मंदिरात, मंदिर गरगर असे फिरत, मंदिरात पुजाऱ्या जाता न येत, घाबरून गेले अत्यंत, जो महादेवावर होता बसून, त्याला आपण दिले हाकलून, त्याचा हा परिणाम असून खात्री पुजाऱ्यांची झाली, हुडकू लागले सगळे याला, गंगेवर नावेत तो दिसला, शरण गेले वदती त्याला, महाराज क्षमा करावी, महाराज वदती रागावून, का आलात विश्वेश्वर सोडून. महादेव मंदिरात नसून मंदिर फिरते गरगर, पुजाऱ्यास महाराज सांगत, जा दिसेल विश्वेश्वर मंदिरात, मंदिराचे फिरणेही होईल शांत, पुजारी गेले मंदिरी, मंदिराचे फिरणे बंद होत, विश्वेश्वर मंदिरात दिसत, पुजारी महाराजांची पूजा करीत मोठ्या भक्तिभावाने, आधी पूजा महाराजांची, नंतर काशी विश्वेश्वराची, महिनाभर याप्रमाणे नेची, महाराज होते काशीत, पाहिला निजाम महाराजांना मानत, दुसरा निजाम मुळी न मानत, त्याने दिवानाकडून हाकलून दिले महाराजा, महाराज म्हणाले दिवानाला, तुझा राजा सिंहासनावर मला पुन्हा बसवितो की नाही तेच पहा. वादळ सुटले लगेच, मुसळधार पाऊस सुरू झाला, गाव पाण्यात बुडाला, दुसरा निजाम घाबरला, अचानक कसे घडले हे. दिवाण म्हणाले निजामाला, तुम्ही हाकलून दिले महाराजाला, संकट भोगले तुम्हाला, शरण जाता टळेल. निजाम महाराजांस शरण जाऊन सिंहासनावर त्यांना बसून, खण नारळ देऊन ओटी भरावी नदीची, ओटी भरता तासात पाणी संपूर्ण ओसरत, महाराज निजामास म्हणत, परीक्षा पाहतोस काय मम, तुझी एकच पिढी राज्य करील, तो रजक धोबी गुरुचरित्रातील, तुला मीच राजा केले असत, राज्य बुडाले नंतर, महाराजांची स्वाक्षरी असावी आपल्या संग्रही घरी, अभ्यंकरांना वाटे अंतरी, महाराजांना म्हणाले, महाराज या कागदावरी करावी आपली स्वाक्षरी, महाराज म्हणाले, मी तरी सही नाही करणार, निश्चयाने म्हणाले अभ्यंकर, मी तुमची सही घेणार, महाराज वदत, मी सही न देणार. शर्यत लागली दोघांची, पुढे महाराज काशीस जात, पुजाऱ्याच्या घरी राहत, तेथून ते पत्र धाडत, अभ्यंकरांना नगरास, मला पैशाची जरुरी असत, येथे न कोणी मज पैसे देत, आपण पैसे पाठवाव्यात. पुजाऱ्याच्या नावाने महाराजांचे पत्र वाचून अभ्यंकर गेले आनंदून, महाराजास पकडता युक्ती करून जिंकणार मी शर्यत, ऐसा त्यांनी विचार करून पैसे पाठवले मनी ऑर्डरने, शंकर महाराजांच्या नावाने. पुजाऱ्याच्या पत्त्यावर पोस्टमन गेला पुजाऱ्याच्या घरी, शंकर महाराज कोण विचारी, हेच आहेत म्हणे पुजारी. पोस्टमन म्हणे सही करा, महाराज फॉर्मवर सही करत, पोस्टमन त्यांना पैसे देत, पावती अभ्यंकरांना मिळत, सही पाहू लागले शंकर दत्तात्रय उपासनी. ऐसी महाराजांची सही असून सही सीलबंद करून तिजोरीत त्यांनी ठेवली. जेव्हा महाराज घरी येत अभ्यंकर त्यांना सांगत, महाराज मी जिंकली शर्यत, तुमची सही मजपासी, स्वाक्षरी असेल तर दाखव. अभ्यंकरांनी तिजोरीतून लगेच पावती काढून पाहताच पापले, पावती सर्व तशीच असून फक्त स्वाक्षरी झाली अंतर्ध्यान. महाराजांचे धरुण चरण साष्टांग केले वंदन,
महाराज दशावतारी नृत्य केव्हा केव्हा असत करत, नृसिंह नृत्य कळस असत, नृत्य सर्व शास्त्रोक्त. बंधुनी श्री शंकर महाराजांस श्री शंकर गीता प्रासादिक ग्रंथ अध्याय 13वा मनोहर समाप्त येथे झाला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु शंकर बाबा महाराज की जय.